घर घेताना कार्पेट एरिया, बिल्डअप एरिया आणि सुपर बिल्डअप एरिया याविषयी आपण खूप वेळा ऐकतो, पण अनेक लोकांना इथेच कन्फ्युजन होतं की आपण पैसे नेमके कशासाठी देतोय. म्हणून आज मी तुम्हाला एक सगळं अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, जेणेकरून पुढच्या वेळी प्रॉपर्टी घेताना तुम्ही कन्फ्युज होणार नाही. सर्वात आधी समजून घ्या कार्पेट एरिया. कार्पेट एरिया म्हणजे घराच्या आतली जी जागा आपण प्रत्यक्ष वापरू शकतो ती, म्हणजे तिथे तुम्ही चालू शकता, सोफा ठेवू शकता, तीच कार्पेट एरिया. यात बेडरूम, हॉल, किचन आणि बाथरूम, पण वॉल्स, बाल्कनी, कॉमन एरियाज यात येत नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट घेतला तर त्यातला ऍक्च्युअल वापरण्यायोग्य एरिया साधारण 700 स्क्वेअर फीटचा असतो, म्हणजे हाच तुमचा खरा लिव्हिंग स्पेस आहे. आता बघूया बिल्डअप एरिया. बिल्डअप एरिया म्हणजे कार्पेट एरिया सोबत घराच्या भिंती, बाल्कनी आणि युटिलिटी स्पेस ऍड केलेला एरिया, म्हणजे कार्पेट एरियापेक्षा हा एरिया नेहमी जास्त असतो. फॉर एक्झाम्पल, जर कार्पेट एरिया 700 स्क्वेअर फीट असेल तर बिल्डअप एरिया साधारण 850 स्क्वेअर फीट असू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हा तुमच्या घराचा थोडा मोठा व्हर्जन आहे. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, सुपर बिल्डअप एरिया. सुपर बिल्डअप एरिया म्हणजे बिल्डअप एरिया सोबत लिफ्ट, लॉबी, स्टेअर्स, गार्डन आणि क्लब हाऊस सारख्या कॉमन एरियाचा शेअर ऍड केलेला एरिया. बिल्डर या गोष्टीचा काही भाग तुमच्या फ्लॅट मध्ये ऍड करतो, म्हणूनच तुम्ही जे पैसे देतात ते बहुतेक वेळा सुपर बिल्डअप एरियावर बेस्ड असतात. फॉर एक्झाम्पल, जर बिल्डअप एरिया 850 स्क्वेअर फीट असेल तर सुपर बिल्डअप एरिया साधारण 1000 ते 1100 स्क्वेअर फीट असतो, म्हणजे तुम्ही पैसे जास्त एरियासाठी देता पण वापरायला मिळतं फक्त कार्पेट एरिया. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला जाता तेव्हा नेहमी रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट मध्ये कार्पेट एरिया चेक, कारण तोच तुमचा ऍक्च्युअल वापरण्यायोग्य एरिया असतो. बिल्डर तुम्हाला सुपर बिल्डअप एरिया दाखवेल, पण एक स्मार्ट बायर नेहमी कार्पेट एरिया बघ. एक सिंपल रूल लक्षात ठेवा, किंमत काही असो पण वापरायला मिळणारी जागा कार्पेट एरियाचीच असते, म्हणून योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या.